कसं वाटतं शेतावर जेवण? हां जास्त जातं जेवण. पेरू बघा किती लागलेत, हे बघा. पावसाचं नाव घेतलं आणि पाऊस येतोय. कलिंगडाची शेती यावेळेस रूप आहे. पहिल्यांदाच हा आमच्या भागात पंचक्रोशीत असा प्रयोग केलेला आहे. माती घेतली जाते. माड्या लावायला आम्ही होल काढतोय. हे बघा, माड्या लावायला होल. नमस्कार मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. मी महेंद्र काप आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी भटक्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सुगीचे दिवस चालू आहेत, म्हणजे सराईचे दिवस आहेत. लोकांचे जे काही शेती आहे, जे शेतामध्ये आहे ते कापणी वगैरे चालू आहे, झोडमल चालू आहे. शेतातून धान्य कापून, भात कापून किंवा नाचणीवरी कापून हे घरी आणलं जातं, नंतर झोडमल केली जाते. तर हे दिवस चालू आहेत. सध्या पाऊससुद्धा आहे, अवकाळी पाऊस. तर त्याचप्रमाणे आमच्या गावातील तरुण शेतकरी, युवा उद्योजक शेतकरी रमेश शिंदे त्यांच्या शेतामध्ये कलिंगडीची लागवड करत आहेत. तर या वर्षी काहीतरी नवीन तंत्रज्ञान ते वापरत आहेत. तर आपण तिकडेच जातो आहे. रमेश शिंदे यांना आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिले आहे, जे काकडीचे व्हिडिओ त्यांनी काकडीचा मला वगैरे केला होता, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांना पाहिले आहे. तर आता आपण त्यांच्या शेतावर जात आहोत. कशा पद्धतीने कलिंगड वगैरे लागवड करत आहेत ते आपण बघणार आहोत. तर चला आपण जाऊया. आपण आता कलिंगडाच्या शेतावर जात आहोत. आपण ऐकूया. इकडे बघताय कंपाऊंड आहे. ह्या कंपाऊंडमध्ये हा पेरूचा झाड आहे. पेरू बघा किती लागलेत, हे बघा. अजून इकडे बाहेर आहेत ते कच्चे आहेत, आतमध्ये पिकलेले आहेत. पण आतमध्ये आपण जाऊ नाही शकत कारण दुसऱ्यांचा कंपाऊंड आहे. खूप सारे पेरू लागलेले आहेत. हे आमच्या गावचे रास्तभाव धान्य साखर दुकान पन्नेली, रेशनिंग कार्ड जे धान्य मिळते रेशनिंग कार्ड, त्याचं हे दुकान आहे इथे. मळीत चोरगे हे चालवतात. तर चला आपण आता जाऊया. मित्रांनो, हा रस्ता बघताय, खूप छान रस्ता. म्हणजे या पावसाच्या आधीच, म्हणजे जूनमध्ये पाऊस पडतो, जूनच्या आधीच हा रस्ता झाला होता. हा रस्ता पणेली ते कुडतुडी असा 4 ते 5 किलोमीटरचा आहे. आणि एक मालूक ते पणेली हा 4 ते 5 किलोमीटरचा रस्ता, म्हणजे एकूण टोटल 10 किलोमीटरचा रस्ता या पावसाच्या आधी बनून तयार झाला आहे. तर आता इकडचा प्रवास खूप सोपा झाला आहे, कारण इकडून जायचं झालं तर मसला 11 किलोमीटर, 11 ते 12 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. नाहीतर मग आम्हाला मसल्याला जायचं असेल तर फिरून, म्हणजे इकडून मजगाव तिकडे परत तामणा कांदळवाडा पाबरे नंतर मग पुढे, असा हा 15 ते 17 किलोमीटरचा प्रवास होता. पण या रोडने तो प्रवास अजून जवळ आलेला आहे. तर ह्या रोडची खासियत म्हणजे जेव्हा कुठलेच रोड आमच्याकडे तयार झालेले नव्हते, त्याच्या आधीपासून या रोडला सरकारी मान्यता होती. पण काही कारणास्तव ते रखडले आणि जवळपास 20 वर्षानंतर हे रोड एकदम व्यवस्थित झालेले आहेत. पण मस्त आहे. इकडे आमचं गाव आणि इकडे कुडतुडी, इकडे ॲरो विलेज सुद्धा आहे. ॲरो विलेज तुम्ही जर नेटला माहिती टाकलीत तर ॲरो विलेज काय आहे हे तुम्हाला कळेल. रिसॉर्ट आहे खूप मोठं. तर आपण बघू शकता तिकडे. तर आता आपण या रस्त्याने जात आहोत कलिंगडाच्या शेतावर. इकडे नाचणे आहे, नाचणे कापायचे आहे अजून. आणि ही कुंपणीला साड्या वगैरे लावलेल्या आहेत लोकांनी, की आतमध्ये कोण घुसू नये, नाहीतर डुकरं वगैरे कुंपणीला धडक देऊन आतमध्ये जातात. गवत बघताय, गवत किती खूप मोठं आहे. आमच्याकडे आहे ना, गरजतंय, जर पाऊस येण्याची शक्यता आहे, गरजतंय खूप. पावसाचं वातावरणसुद्धा
झालं आहे. हे बघा फुलपाखरं. मित्रांनो गरजतोय पाऊस, म्हणजे पाऊस येण्याची शक्यता आहे. तसं हवामान खात्याचं मेसेज होतं, हवामान खातं बोलतं तसं कधी होत नाही, पण पाऊस हा येतोच. रात्री मी उठलो, पाऊस खूप जोराचा आला होता. रात्री जवळपास 2:15-4 दरम्यान एवढा पाऊस आला की तो पावसाळ्यातसुद्धा पाऊस तसा पडत नाही. एवढं जाडे थेंब, खूप म्हणजे जवळपास 25 मिनिट ते अर्धा तास एवढ्यापर्यंत तो पाऊस पडला. पण प्रचंड पाऊस पडला. ज्यांची शेती असेल ती पूर्ण झोपली गेली असेल. खूप पाऊस पडला. आता पण बघा पाऊस सुरू झाला, पावसाचं नाव घेतलं आणि पाऊस येतोय. काय करायचं ह्या पावसाला? लोकांनी शेती कापून ठेवली, घरी आणायचे. फार शेतकरी नुकसानमध्ये आहे यावेळेस. इकडे पावसाचं वातावरण बघा. आता आपण पोचतोय कलिंगडाच्या शेतावर, जवळच आलोय. हे बघा ही कलिंगडाची शेती आहे. कलिंगडाची शेती यावेळेस नवीन पद्धत म्हणजे मल्चिंग पेपर वापरला गेला आहे. याच्याने गवत वगैरे जो होतो तो गवत वगैरे होत नाही. तर नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. पहिल्यांदाच आमच्या गावामध्ये केला गेला आहे वापर. तर आपण त्यांच्याकडून ही माहिती घेऊया. या दिवाळीच्या आधी मित्रांनो आमच्याकडे बिबट्या पाहायला गेला. आमच्या इकडे गेल्या वर्षीसुद्धा मी स्वतः पाहिला होता बिबट्या रस्त्यावरच. आमचा जो हायस्कूल आहे तिथे रस्त्यावरच. तर रानामध्ये काय भेटत नाही त्याच्यामुळे ते इकडे गावी कुत्री असतील कोंबडे असतील त्यांच्यासाठी येतात. हे बघा इकडे जंगल बघा किती मोठं आहे. आता जास्त कोणाची रहदारी नसते त्याच्यामुळे झाडं वाढतात. गवत पण खूप आहे. ते आता या गवतातून कोण जाऊच नाही शकत. रस्ता आहे म्हणून इकडून आलो आहे. तर आपण पोचलो आहे शेतावर. कामं करतायत. वा 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 आपण पोचलोय. पाईपलाईन नवीन टाकलेली आहे. आला काय पाणी आला? मल्चिंग पेपरचा वापर केलेला आहे आणि ठिबक सिंचन वापरलेलं आहे यावेळेस. यावेळेस बियाणं न वापरता रोपं मागवलेले आहेत. कुठं बोलतोय? तळ्याला जातेस? तळ्याला आहेस? मग किती वाजता येशील? शेतामध्ये जेवतात. मी काय बोलतोय मग इथला कसं वाटतं शेतावर जेवण? हां जास्त जातं जेवण. आम्ही त्याला मी फोन करतो. पण बघताय ही रोपं अजून लागवड करायची आहेत आणि इकडे आराम करतायत. पलाला हे बघा इकडे सुद्धा रोपं आहेत. मित्रांनो नवीन तंत्रज्ञान मल्चिंग पेपर इथे कलिंगडाच्या आल्यांवरती हाताळण्यात येत आहे.
आपण बघताय आता ह्याच्यावर या आल्यांवर जशी माती घेतलेली आहे ना, अशीच माती या मल्चिंग पेपरवर सुद्धा घेतली जाईल. आता या आल्यांवर माती घेतली जाईल. बघा कशा पद्धतीने माती घेतली जाते. रमेश शिंदे आणि लक्ष्मण शिंदे हे दोघे भाव आहेत. दोघं मिळून इथे कडिंगे लावलेले आहेत. आणि तिकडे महेश चोरगे आणि महिला वर्ग आहे तिकडे लागवडीचं काम करत आहेत. तर आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत. जवळपास 200 मीटरच्या आसपास या इथून आहे. तर पूर्ण आता इकडे मल्चिंग पेपर हातरायचा आहे. पाईपलाईन टाकून झालेले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. पहिल्यांदाच वापर केलेला आहे. तुम्ही बघता हे पाईप आहेत ठिबक सिंचन. तर ठिबक सिंचन यावेळेस यांनी वापरलेलं आहे. आणि पाण्याची बचतसुद्धा होईल. तर बाकी काय असेल ते आपण त्यांच्याकडून माहिती घेणारच आहोत. तत्पूर्वी ते इकडे मेहनत करतात शेतकरी. आता इथे काम मल्चिंग पेपर हाताळला जात आहे. तत्पूर्वी आपण तिकडून जाऊया. आपण तिकडे काय काम चालू आहे ते बघूया. इकडे महेश चोरगे आणि महिला वर्ग आहेत. हा पूर्ण एरिया बघा मल्चिंग पेपर हातरून आणि पाईपलाईन टाकून झालेला आहे. आता याच्यावर उद्याच रोप लावली जातील. ते महेश चोरगे आहेत. काय करताय महेश चोरगे? माड्या लावायला आम्ही होल पाडतोय. हे बघा माड्या लावायला होल पाडले जात आहेत पद्धतीने. पाणी दिलेलं आहे. इकडे पाणी आला. पाणी चालू आहे. हे बघा पाईपलाईन इथे ठिबक सिंचनाची पाईपलाईन अशा पद्धतीने. हा प्रयोग पहिल्यांदाच आमच्या इकडे केला जात आहे. तर ही आपण आता मल्चिंग पेपर न वापरता दोन्ही साईडून माड्या लावायच्या ना. म्हणजे जेव्हा मल्चिंग पेपर वापरायचे नाहीत तेव्हा आपण दोन्ही साईडून पाटांनी पाणी सोडायचे. त्याच्यामुळे ते दोन्ही साईडून लावले जायचे पाणी वेस्ट न जावं म्हणून. आता वरती पाईप टाकला झाला ठिबक सिंचनाचा. त्याच्यामुळे वरतीच बिया पाणी कमी लागतो. पाटाच्याला पाणी भरपूर लागतो. अच्छा. जो ठिबक सिंचनाचा आहे ना त्याला पाणी कमी लागतो. जो पाटाचे लावले जातात त्याला पाणी खूप जास्त प्रमाणात लागतो. त्याच्यामुळे हा तंत्रज्ञान यावेळेस वापरलेला आहे.